नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. डाळिंब बागेतील सर्वात मोठा शत्रू म्हणजे तेल्या किंवा बॅक्टेरियल ब्लाइट. एकदा का हा रोग बागेत शिरला की संपूर्ण पीक उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवतो. पण घाबरू नका, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेल्या रोगाची लक्षणे, तो पसरण्याची कारणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावरचे सत्य आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. रोगाची लक्षणे कशी ओळखावी? सिम्पटम्स. तेल्या ओळखणं खूप सोपं आहे, पण वेळेत ओळखणं गरजेचं आहे. सुरुवातीला पानांवर पाण्याचे छोटे, तेलकट आणि कोनीय ठिपके दिसतात. फळांवर काळ्या रंगाचे ठिपके पडून त्यांना वाय किंवा एल आकाराचे तडे जातात. फांद्यांवर काळे चट्टे पडतात, ज्यामुळे झाड कमकुवत होतं. रोग पसरण्याची कारणे. हा रोग झेंथोमोनास नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा पसरण्याची मुख्य कारणे म्हणजे 1. हवेतील अति आर्द्रता म्हणजे दमट हवामान. 2. पावसाच्या थेंबांसोबत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर प्रसार. 3. रोगट छाटणीची काडी किंवा संक्रमित अवजारे. प्रभावी नियंत्रण उपाय. तेल्या रोगाला थांबवण्यासाठी आपल्याला 3 स्टेप फॉर्म्युला वापर करावा लागेल, जेणेकरून आपल्याला चांगले नियंत्रण मिळेल. स्टेप 1. स्वच्छता, सॅनिटेशन. बागेतील पडलेली रोगट पाने आणि फळे जमा करून बागेबाहेर जाळून टाका. छाटणी करताना नेहमी कात्री सॅनिटायझरने किंवा डेटॉलने स्वच्छ करा. स्टेप 2. फवारणी नियोजन, स्प्रेइंग शेड्यूल. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच खालील फवारणी घ्या. पहिली फवारणी स्ट्रेप्टोसायक्लिन 6 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून फवारा. दुसरी फवारणी बोर्डो मिश्रण 0.5% ते 1%ची फवारणी पावसाळ्यात अत्यंत प्रभावी ठरते. तिसरी फवारणी गरज पडल्यास सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड 2 ग्रॅम व त्यामध्ये Z78 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय बागेत नियमित फवारणी करावी व स्वच्छता ठेवावी. स्टेप 3. खत व्यवस्थापन. झाडाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सिलिकॉन आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर करा. अति नत्राचा म्हणजे युरियाचा वापर टाळा. तसेच ड्रिपमधून आपण बोर्डो मिश्रण 1%चा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण तेल्या रोगासंबंधित थोडक्यात माहिती बघितली. तर ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.